नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी, तुम्हाला अगदी झटपट भाजीला टेन्शन नाही, काही तर आपल्या झटपट बनवायचं काहीतरी 5 मिनिटात. तर मी बनवणार आहे बटाटा आणि टमाटरची भाजी. अगदी सोपी पण अगदी चमचमीत मस्त. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने बनवणार आहे बटाटा आणि टमाटरची भाजी. कमी सामग्रीत पण खरंच तोंडाला चव आणणारी टिफिनसाठी. पर पहा, तोंडी लावण्यासाठी टिफिनसाठी कधी कशाला पण कामाला येईल. हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत 2 आणि हे असे फोडून घ्यायचे. मोठे मोठेच फोडी करायच्या. घाई करायच्या आपल्याला, पटकन करायचे ना. मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आणि लगेच चिरून घ्यायचे. ते जास्त काही मेहनत करत बसायचे नाही त्याला, पण भाजी अगदी चटपटीत होणार आहे. तुम्ही पहा. तर झाले बटाटे चिरून. इथे लगेच कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये एक पळीभर तेल टाकलं मी. लगेच टाकायची आपल्याला मोहरी. तेल तापल्यानंतर हे बघा, आता मसाल्याचा डबा घेतला, मोहरी टाकते. लगेच आपल्याला जिरं टाकायचं. तर इथे मी आता उडदाची डाळ घालणार आहे. हे बघा, एक मोठा चमचा पण उडदाची डाळ घातली. मोहरी, जिरं आणि उडदाची डाळ हे टाकलेलं आहे. आता ह्याला मी जराशी 2-3 कढीपत्त्याची पाने टाकून बाजूला करणार आहे. बंद करून टाकणार आहे डायरेक्ट. आणि नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते लगेच. ही फोडणी मी आपली अशीच मुरून द्यायची. थोडा वेळ बंद करायचं. आणि आता इकडे मी बघा ग्राइंडर घेतलेला आहे. 4-5 मिरच्या घेते आता हिरव्या. हे बघ. आणि लगेच आपल्याला थोडासा लसूण घ्यायचा. आपल्याला एक कांडी म्हणजे सोडली पण नव्हती मी, थोडी अर्धी मुर्दी सोडलेली कांडी आहे माझ्याकडं लसणाची. ते लसूण टाकायचे आपल्या त्याच्यात. हे बघ, लसूण एक कांडी टाकलेली आहे. आणि कढीपत्त्याची पानं चांगली मुठभर टाकायची. ते बघा, याच्यात मी कोथिंबीर घालणार नाही किंवा काहीच नाही घालणार. ह्याला बंद करणार आणि थोडंसं असं जाडसर आबडतोबड म्हणतात ना, तसं वाटून घेणार आहे. बारीक वाटायचं नाही बिलकुल, थोडंसं जाडसरच वाटायचं. हे बघा, आता ग्राइंडर लावलं. अगदी 15 सेकंदामध्ये लगेच होणार. ते का जास्त वेळ खाणार नाही. पहा बरं. तर मी त्याचं बटन पिन लावते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, लगेच आता लावलं आणि अगदी 15 सेकंदामध्ये ते लगेच होणार आहे. झालेलं आहे आपलं. आता बंद करते मी आणि ही बाजूला ठेवते लगेच. आता ती कढई आपण स्लोमध्ये ठेवली होती ना, त्याच्यात एक टमाट्याचा तुकडा टाकला होता. मी काढून टाकते का की गरम होती कढई ना, थंड होण्यासाठी जरा. आता कांदा घेतलेला एक, तो उभा चिरलेला आहे. तर टमाट्याचा तुकडा काढून टाकला मी बाजूला. आता सध्या नको, तो टमाटर नंतर काढणार मी. तर हे पहा, कांदा छान परतून घ्यायचा. सुट्टा झाला पाहिजे, कांदा ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे याचा काळजी घ्यायची. जास्त काही शिजवायचं नाही कांद्याला आपल्याला, फक्त ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे ना, एकमेकांमधून सुटला पाहिजे, एवढंच करायचे आपल्याला. हे बघा, हलवत राहायचं, मात्र सारखं करपून द्यायचं नाही. आणि मस्त सुगंध सुटलेला आहे उडदाची डाळ टाकल्यामुळं. फोडणीला खूप छान सुगंध सुटलेला आहे. आणि त्या उडदाच्या डाळीने ही भाजीला टेस्ट भरपूर येते. बघा ना, काहीच घातलं नाही मी आता. मग त्याच्यात सामग्रीच नाही जास्त, पण फार टेस्टी होणार आहे. तुम्हाला टिफिनसाठी योग्य तऱ्हेची ही भाजी आहे. नक्कीच बनवून पहा. किंवा मुलांना स्कूलमध्येच गेल्यावर टिफिनसाठी, किंवा आपल्याला तोंडी लावण्यासाठी ताटात ठेवली तरी चालेल. खूप छान लागती. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता. ही भाजी झटपट होणारी आहे. 5च मिनटात होती, जास्त वेळ खात नाही. आता हे वाटलेलं आहे ना आपण, मिरच्या, लसूण आणि ते कढीपत्ता, ते टाकायचं त्याच्यामध्ये. छान सुगंध येतो कढीपत्त्याने, जास्त कढीपत्ता घातल्यावर त्या भाजीला. म्हणून मी जास्तच घातलेला आहे कढीपत्ता. तुमच्याकडे असला तर जरूर घाला जास्त. आता ट्रान्सपोर्ट झालेलं आहे, त्याच्यात टमाटर टाकते मी. हे बघा, टमाटर पण उभे कापलेले आहे, मोठे मोठेच कापलेले आहे. एक टमाटर पुरेसे झालेले आहे आपल्याला 2 बटाट्यासाठी. 2च बटाटे घेतले होते ना आपण. एक कांदा घेतला, एक टमाटर घेतलं. छान परतून घ्यायचं त्याला मस्त. आणि हळद टाकली थोडीशी, एक अर्धा चमचा, चमचे छोटे आहेत माझे. आणि इथं थोडासा हिंग टाकायचा आपल्याला. छान सुगंध येतो हिंगाने भाजीला, म्हणून हिंगाचा वापर करायचा जरूर. आणि एक चमचा छोटा आहे बघा. आपण मिरच्या तर घातलेल्या आहेत, पण थोडासा रंग वेगळा दिसेल म्हणून थोडी लाल तिखट टाकलं आहे. कश्मीरी लाल आहेत, रंग छान येईल त्याने, म्हणून ते टाकले. हे बटाटे दिले सोडून त्याच्यामध्ये. बघा, 2 बटाटे होते, सोडून दिले. उलटं पालटं करायचं, चांगलं हलवायचं मस्त. पहा, आत्ताच किती रंगीत दिसती भाजी, मस्त. खूप चविष्ट भाजी बनते ती.
मी जास्त बारीक केलेच नाहीत बटाटे किंवा टमाटर पण बारीक केले नाही, कांदा पण बारीक केला नाही, मोठं सगळं ठेवलेलं आहे. तुम्हाला ते कशासाठी दाखवते ही भाजी, की झटपट होणारी आहे. बारीक कापत बसायचं नाही किंवा बारीक काही करायचं नाही तुकडे, त्याला वेळ घालवायचा नाही, आपल्याला फास्ट करायचं ना, म्हणून अशा तऱ्हेने भाजी करा. तुम्ही एवढे स्लो करणार ना, त्याच्यापासून जास्त टेस्टी लागणार आहे. आता चवीपुरतं मीठ टाकायचे आपल्याला त्याच्यात. किती भाजी आहे त्याच्या क्वांटिटीवर मीठ टाकायचे. आपल्याला किती आळणी लागतं का खारट त्याच्यावर आहे. आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी अर्धा ग्लास पाणी टाकायचं. भाजी सगळी मिक्स करायची. पाणी टाकण्याचं कारण भाजी कोरडी होत नाही आणि दुसरी गोष्ट सगळा मसाला एकमेकाला लागतो, म्हणून थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं आणि थोडे 1 मिनिटभर मुरून द्यायचं त्याला सर्व. का भाजी तयार झाली आपली. काही वेळ लागत नाही, काय नाही, दाखवते का आता. मुरून दिलेले 1 मिनिट. आता खोलून पाहते. हे पहा मस्त मुरलेलं आहे. भाजीचा सुगंध फार सुटलेला आहे. हिंगाचा आणि त्या कढीपत्त्याचा स्वाद मस्त दरवळतो आहे सगळीकडे. आणि ही भाजी लगेच मी वाढून घेणार आहे. बघ झालेली आहे भाजी आपली तयार. अगदी भाकरीबरोबर चपातीबरोबर कुस्करून खा, कशीही खा, भातावर तोंडी लावायला बाजूला घ्या, कसंही घ्या, फार छान लागती. झटपट होणारी आहे. 5 मिनटात भाजी तयार होती. आपल्याला सकाळी ऑफिसला जायला लागते किंवा घाईच्या कामात लवकर जेवण बनवावं लागते व नाश्त्यासाठी पटकन ही भाजी 5 मिनटात होती तयार, बटाटे उकडलेले असले तर. कधी कंटाळा आला जास्त बटाटे केले तर आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, दुसऱ्या दिवशी पण उपयोगी पडतात ते छान. म्हणून मग घाई असली तर असं पण करू शकतो आपण. टाईम असेल त्या उघडून ठेवले फ्रीजमध्ये, साल नाही काढून ठेवायची, फक्त तशीच ठेवायची. नंतर लागण तेव्हा साल काढून घ्यायची. हे बघा चमचमीत मस्त भाजी झालेली आहे. अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल ह्या भाजीला, एवढी चमचमीत भाजी झालेली आहे. रंगही फार सुंदर आलेला आहे भाजीला मैत्रिणींनो. आणि मी आता पुढे तुम्हाला मसाल्याविषयी माझ्या माहिती सांगणार आहे. माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे सर्वांना. बऱ्याचशा लोकांना ऑर्डर चालूच आहे सारख्या, त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायचा असला तर मी स्क्रीनवर पुढे नंबर देणार आहे. मसाला कसा बनवते ते पण सांगणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ पुढे पाहत जा. भाजी पहा कशी वाटली. भाजी आवडली तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बी पाठवा. बघा किती जवळून पाहिले तर किती चमचमीत भाजी झालेली आहे. आवडली का मैत्रिणींनो? आवडली तर बरोबर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. आता मी सांगणार आहे पुढे मसाल्याविषयी. हे माझे मसाले तर हे मी गावाकडे बनवते, चुलीवर भाजते मसाले. आणि बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, म्हणजे आमच्या शेतात उगवलेल्या मिरच्या झालं, धणे झालं, सफेद तीळ झालं, हळद झालं, कांदे लसूण हे सगळं आमच्या शेतात उगवलेलं आहे शेणखतावर. त्याच्यामुळं हेला काही भीती नाही, बिना केमिकलचं सगळं आहे. दुसरे गरम मसाले 19 ते 20 गरम मसाले वापरलेले आहेत मी. ते दुकानातून आणलेले आहेत, पण ते हाय क्वालिटीचे आहेत. त्याच्यामुळं सगळे मसाले कस्तुरी मेथीपासून तुम्हाला सगळे घातलेले आहे त्याच्यामध्ये. आपल्या बाजारात जेवढे भेटतात ना तेवढे मसाले वापरलेले आहेत. आणि सगळं तेलावर भाजून एकदम मस्त मिरच्या निसून बिसून घेतलेल्या आहेत आणि डंकात कुटलेली आहे, चक्कीवर दळलेलं नाही. म्हणून मसाल्याचा खमंगपणा भरपूर आहे चुलीचा. आणि मसाल्याचा वर्षभर रंग ढळत नाही. तुम्हाला घ्यायचा असला तर वरती इथं स्क्रीनवर नंबर दिला आहे, वरती पहा तुम्ही नंबर आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला मसाल्याचा हा रंग वर्षभर खरंच ढळत नाही. तुम्हाला घ्यायचं असलं तर वर्षाचा घेऊन टाका, काहीच प्रश्न नाही. मसाला तर घ्यायचा तर, पण माझी भाजी कशी झाली ती मैत्रिणींनो सांगा मात्र. चला बाय, परत भेटूया.